आरोही तिच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात तिच्या नवऱ्याचे कान भरत असायची. बायकोचं ऐकून राहुलने आईवडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आरोही घरात जेवण बनवत नव्हती. नवरा रात्री ऑफिसवरून घरी आला की त्याला घेऊन बाहेर जेवायला जायची. जेव्हा म्हाताऱ्या बापाला भूक सहन झाली नाही तेव्हा त्यांनी वैतागून एक दिवस एका पॉश एरियात लोकांकडे भीक मागायला सुरुवात केली. पण तेवढ्यात त्यांची नजर एका बंगल्यावर पडली जिथे आरोही नवऱ्याचा हात हातात घेऊन एवढं मोठं खोटं बोलत म्हणाली, राहुल, तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा तुमचे आईवडील माझ्याशी कसे वागतात. हा तर माझा चांगुलपणा आहे की मी म्हणून त्यांना झेलत आहे. तिला लग्न झाल्यापासूनच सासू सासऱ्यांना तिच्याजवळ ठेवायची इच्छा नव्हती. ती बघावं तेव्हा रागत असायची, त्यांना त्रास देत असायची. पण बिचारे तिचे म्हातारे सासू सासरे एका शब्दाने मुलाला काही बोलत नव्हते आणि गपगुमान खोलीत पडून राहायचे. एक त्यांची सून होती की ती त्यांच्या मागे हात धुवून पडली होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिने तिच्या नवऱ्याला पण तिच्या बाजूनं केलं होतं. राहुल बायकोचा हात हातात घेऊन तिला समजावत म्हणाला, आरोही, मी तरी काय करू. मी त्यांना घरातून हाकलून तर देऊ शकत नाही ना. ते कसे जरी असले तरी माझे आई वडील आहेत. तू फक्त त्यांना टाळत जा. तशी आरोही मनातल्या मनात खुश झाली, कारण ती तिच्या नवऱ्याला त्याच्या आईवडिलांच्या विरोधात करण्यात यशस्वी झाली होती. आरोही म्हणाली, अहो, मी तर म्हणते आपण त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडून येऊया. असं करून आपला जीव तरी सुटेल आणि आपण आनंदात मजा मस्ती करत आपला संसार सुरू करू. ती आनंदात म्हणाली. तिला वाटलं यासाठी तिचा नवरा लगेच तयार होईल. तिचं सगळं बोलणं ऐकून राहुल उदास होऊन म्हणाला, नाही आरोही, मी असं नाही करू शकत. तुला माहीत आहे मला एवढा पगार नाही की मी वृद्धाश्रमाचा खर्च उचलू शकेन. आजकाल वृद्धाश्रमातले लोक पण पैसे घेतात. राहुल हे बोलताना जरा पण लाज वाटली नाही. जर त्याच्याजवळ पैसे असते तर त्याला त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडताना जरा पण लाज वाटली नसती. नवऱ्याचं बोलणं ऐकून आरोही शांत झाली, कारण तिला तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांवर एक रुपया पण खर्च करायचा नव्हता. राहुलला पगार चांगला होता, पण त्याला त्याच्या आईवडिलांवर एक रुपया पण खर्च करायचा नव्हता. खरं हे आहे की जन्माला घातलेला मुलगाच जर बदलला तर कोणीच काही करू शकत नाही. जर राहुलने बायकोचं ऐकून तिची साथ दिली नसती तर त्याचे आईवडील असे खोलीत उपाशीपोटी राहिले नसते. रात्रीचे 11 वाजले होते आणि आरोही अर्ध्या तासापूर्वीच बाहेरून जेवण करून परत आली होती. तिने तिच्या सासू सासऱ्यांसाठी काहीच खायला बनवलं नव्हतं. त्यामुळे ती बिचारी उपाशी त्यांच्या खोलीत बसून देवाची आठवण काढत होते. राहुलचे आईवडील खूप प्रेमळ स्वभावाचे होते, पण त्यांचा हा प्रेमळ स्वभाव काहीच उपयोगी आला नाही, कारण त्यांच्या सुनेलाच ते दोघे या घरात नको होते. राहुलने विचारायचं म्हणून बायकोला विचारलं, आरोही, तू आईबाबांसाठी जेवायला बनवून ठेवलं होतंस ना. अचानक राहुलला त्याच्या आईवडिलांची आठवण आली. नवऱ्याचं बोलणं ऐकून अगोदर तर आरोही शांत बसली, कारण ती नवऱ्याला काय खोटं सांगायचं याचा विचार करत होती. तो कसा जरी असला तरी त्याला कधी कधी त्याच्या आईवडिलांची काळजी वाटत असायची. आरोही भोळा बाबडा चेहरा करून म्हणाली, अहो, तुम्हाला काय वाटतं, मी आईबाबांचं जेवण न करताच बाहेर जेवायला गेले होते का. राहुल म्हणाला, अगं तसं नाही आरोही, मी असं कधी बोललो. मी तर फक्त तुला एवढंच विचारत होतो की तू त्यांना जेवायला बनवलं होतंस ना. राहुलने लगेच बोलणं बदललं, कारण त्याला त्याच्या बायकोला नाराज करायचं नव्हतं. नवऱ्याचं प्रेमळ बोलणं ऐकून ती पण खुश झाली. बाहेर जायच्या अगोदर तिने काहीच बनवलं नव्हतं. जायच्या अगोदर तिची सासू म्हणाली होती, आरोही, तुम्ही बाहेर जेवायला निघाला असाल तर आमच्यासाठी 2 भाकरी बनवून जा, आम्ही चटणीसोबत खाऊ. पण आरोहीने सासूचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि घरातून बाहेर निघून गेली. तिची सासू उठून जेवायला करू शकत नव्हती, त्यामुळे त्यांना सुनेवर अवलंबून राहायला लागत होतं. काही वेळ नवरा बायको बसून गप्पा मारत होते, नंतर उठून झोपायला गेले. सकाळी आरोही उठून खोलीतून बाहेर आली, कारण तिला नवऱ्यासाठी नाश्ता आणि डबा बनवायचा होता. राहुल सकाळी 8 वाजता कामावर जायचा. मग सगळा दिवस आरोही घरात एकटी असायची.
घरात तिचे सासू सासरे पण होते, पण ती त्यांच्याकडे डोकावून पण बघत नव्हती. त्यांना खायला प्यायला विचारायचं तिला स्वतःचा अपमान केल्यासारखं वाटायचं. तिला म्हातारे लोक अजिबात आवडत नव्हते, पण ती हे विसरली होती की आयुष्यात कधी ना कधी ती पण या वयात येणार आहे. जेव्हा आरोही उठून किचनमध्ये आली, सासऱ्यांना किचनमध्ये बघून रागाने लाल झाली. तिचे सासरे बिचारे त्या दोघांसाठी चहा बनवत होते आणि सोबत प्लेटमध्ये बिस्किट पण घेतली होती. आरोही म्हणाली, बाबा तुम्ही कुणाला विचारून बिस्किट खायला घेतलीत? ती तिच्यापेक्षा वयाने मोठे असलेले तिच्या सासऱ्यांवर रागात ओरडत होती. अगोदर तर तिचे सासरे घाबरले, कारण ती प्रत्येक वेळी त्यांच्याशी रागात बोलत असायची. पण ते नंतर म्हणाले, आरोही तुला तर माहीतच आहे, आम्ही दोघांनी रात्री काहीच खाल्लं नव्हतं. आम्हाला दोघांना भूक लागली होती, म्हणून मी चहा बनवायला आलो होतो. बिचारा तिचा सासरा स्वतःच्या घरात सुनेला चहा बनवण्याचे कारण सांगत होता. आरोही म्हणाली, हो पण चहापर्यंत तर ठीक होतं, पण मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही कुणाला विचारून ही बिस्किटं घेतलीत? ही बिस्किट मी तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आणली आहेत. असं म्हणत तिने सासऱ्यांच्या हातातून बिस्किटची प्लेट हिसकावून घेतली. चहा अजून तयार झाला नव्हता, म्हणून तिचे सासरे तिथेच उभे होते. पण त्या बेशरमला जरा पण त्यांच्यावर दया आली नाही की त्यांना खोलीत पाठवून चहा घेऊन खोलीत द्यावा. आरोही फ्रीजमधून पीठ काढून चपाती बनवत म्हणाली, मी या 2 चपाती बनवून देते, त्या चहासोबत खा. आणि हो, इथून पुढे मला विचारल्याशिवाय किचनमध्ये पाय ठेवायचा नाही. तिचा सासरा सुनेचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होता. त्यांनी चहा कपात ओतून घेतला आणि त्या 2 चपात्या प्लेटमध्ये घेऊन त्यांच्या खोलीत आले. पण तिला असं वाटलं नाही की त्यासोबत 4 बिस्किटं पण द्यावीत. तिचे सासरे काही न बोलता निघून गेले, कारण त्यांना माहीत होतं की जर ते सुनेला काही बोलले तर ती त्या 2 चपात्या पण परत घेईल. मग ते दोघं नवरा बायको काय खातील? ते तर प्रत्येक गोष्टीसाठी सुनेवर अवलंबून होते. 8 महिन्यापूर्वी आरोही आणि राहुलचं लग्न झालं होतं. अगोदर 2 महिने ती तिच्या सासू सासऱ्यांच्या सोबत नीट राहिली, कारण ती नवी नवी या घरात सून म्हणून आली होती. पण हळूहळू तिने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. मागच्या 2 महिन्यांपासून ती त्या दोघांवर अत्याचार करत होती. सुनेचं बदललेलं वागणं त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, पण मुलगा बायकोची बाजू घेत असलेला बघून ते नंतर काहीच बोलले नाहीत, कारण त्यांना समजलं होतं की त्यांचा मुलगा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यांनाच खोटं ठरवत आहे. त्यानंतर त्यांनी त्याला सांगायचं सोडून दिलं. आजपर्यंत मुलाला काही सांगितलं नाही आणि नाही राहुल स्वतः येऊन आईवडिलांना काही विचारत होता की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी तर पडत नाही ना. आरोही किचनमध्ये उभी राहून नवऱ्यासाठी तूप लावून पराठे बनवत होती. एका गॅसवर चहा बनवायला ठेवला होता. नाश्ता आणि चहा घेऊन ती खोलीत गेली. राहुल म्हणाला, आरोही आज तू नाश्त्याला काय बनवलं आहेस? वास तर खूप छान येतोय. तो खोलीत नुकताच आंघोळ करून येऊन केस विचारत होता. आरोही आनंदात म्हणाली, अहो मी तुमच्या आवडीचे बटाट्याचे पराठे तूप लावून बनवले आहेत. खाऊन सांगा कसे बनले आहेत? राहुल बायकोकडे बघून हसला आणि तयार व्हायला लागला. तयार होऊन नाश्ता करायला सोफ्यावर बसला. दोघांनी मिळून नाश्ता केला. राहुल बोट चाटून चाटून नाश्ता करत होता. तो म्हणाला, आरोही खूप छान चवदार पराठे बनले आहेत. त्याला एकदाही बायकोला विचारू वाटलं नाही की तिने त्याच्या आईवडिलांना नाश्ता चहा दिला आहे का नाही. तो तर बायकोसोबत गप्पा मारत हसत नाश्ता करत होता. नाश्ता करून राहुल खोलीतून बाहेर आला तर त्याचे बाबा अंगणात बसून ऊन शेकत होते. पण राहुल त्यांच्याशी एकही शब्द न बोलता बाजूने निघून गेला आणि त्याचे बाबा त्याला जाताना बघत राहिले. पण त्यांना जास्त दुःख झालं नाही, कारण हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं, हे आता रोजचंच झालं होतं. घरातली थोडीशी कामं आवरून आरोही पण तिच्या माहेरी निघून गेली. तिने अगोदरच नवऱ्याला सांगितलं होतं. संध्याकाळी आरोही घरी परत आली तेव्हा तिचे सासरे किचनमध्ये उभे राहून काहीतरी बनवत होते. हे बघून तर तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती म्हणाली, बाबा किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे की मला विचारल्याशिवाय किचनमध्ये पाय ठेवायचा नाही.
त्यांच्या हातातून बटाटा आणि चाकू हिसकावून घेतला आणि म्हणाली, तुम्ही हे काय बनवत होता? तिचे सासरे म्हणाले, आरोही, मी भाजी बनवत होतो. माहीत नाही तू कधी परत येशील. तुझ्या सासूबाईंना औषधं घ्यायची होती आणि त्यासाठी अगोदर जेवण करणं गरजेचं आहे. फक्त यासाठी मी किचनमध्ये आलो होतो. ते घराचे मालक असून पण सुनेशी घाबरून घाबरून बोलत होते. आरोही रागात म्हणाली, तुम्ही भाजी बनवायला तर किचनमध्ये आलात, मग फ्रीजमध्ये ठेवलेली कालची भाजी तुम्हाला दिसली नाही का? तिला असं वाटलं की तिचे सासू सासरे कालची फ्रीजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खातील. आरोही घरातून माहेर जाताना काहीच बनवून गेली नव्हती, कारण आज राहुल पण त्याच्या मित्रांच्या सोबत बाहेर जेवायला जाणार होता आणि आरोही माहेरी जाऊन जेवण करून परत आली होती. तिचे सासरे म्हणाले, आरोही, तुला माहीत आहे ना, तुझ्या सासूची तब्येत ठीक नसते. डॉक्टरांनी तिला शिळं अन्न खाऊ नका म्हणून बजावून सांगितलं आहे. त्यामुळे मी तिच्यासाठी ताजी भाजी बनवत होतो. तिचे सासरे लहान मुलासारखे स्पष्टीकरण देत होते, ते पण सुनेच्या समोर. आरोहीला सासऱ्यांचे बोलणे ऐकून अजूनच राग आला, पण यावेळी ती काही बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली की जर जेवायचं असेल तर फ्रीजमधली भाजी घेऊन जेवा, नाहीतर नाही जेवलं तरी चालेल. असं म्हणून ती तर तिच्या खोलीत निघून गेली. पण तिच्या सासऱ्यांना काहीच कळत नव्हतं की काय करावं. म्हणून मग त्यांनी फ्रीजमधून कालची ठेवलेली भाजी काढली आणि गरम केली आणि जेवले. तो दिवस तर निघून गेला, पण दुसऱ्या दिवशी परत त्यांच्या सुनेने चहासोबत त्यांना चपाती खायला दिली. राहुल जेव्हा नाश्ता करून खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याचे वडील पण त्यांच्या खोलीतून बाहेर येत होते. राहुल तर त्यांच्याशी काही बोलला नाही, पण त्यांनी स्वतः मुलाला थांबवलं आणि म्हणाले, राहुल, तुझ्या आईची तब्येत ठीक नाही आणि माझ्याजवळ तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला पैसे नाहीत. जर तू काही पैसे दिले असतेस तर मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. त्याचे वडील मुलाशी बोलताना पण भीत बोलत होते, कारण तो पण प्रत्येक वेळी बायकोचीच भाषा बोलत होता. आणि आता तर राहुलने बायकोच्या सांगण्यावरून त्यांना पैसे द्यायचे बंद केले होते. वडिलांचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला, बाबा, माझ्याजवळ पैसे नाहीत. तुम्ही घरात ठेवलेली तापाची गोळी तिला द्या, ती ठीक होईल. असं म्हणत तो नालायकांसारखा तिथून निघून गेला आणि त्याचे वडील त्याच्याकडे सुन्न होऊन जाताना बघत उभे राहिले. रात्री जेव्हा राहुल घरी आला तेव्हा आरोही अगोदरच तयार होऊन बसली होती. तिने मनात ठरवलं होतं की आज बाहेर जेवायला जायचं. राहुल पण लगेच फ्रेश झाला आणि दोघं जेवायला घरातून बाहेर निघून गेले. आज पण आरोहीने सासू सासऱ्यांसाठी काहीच जेवायला बनवलं नव्हतं. स्वतः दोघं जाऊन बाहेरून जेवण करून आले आणि ते दोघे म्हातारे खूप मुश्किलीने उपाशी पोटी झोपायचा प्रयत्न करत होते. आरोही बाहेर जाताना किचनला कुलूप घालून गेली होती, त्यामुळे तिच्या सासऱ्यांना काहीच खायला बनवता आलं नाही. दिवस पुढे निघून जात होते आणि आरोही दिवसेंदिवस त्यांचं जेवण कमी करत चालली होती. आता तर दिवसातून एकदा त्यांना जेवायला द्यायची, ते पण एवढं कमी द्यायची की त्या दोघांचं बिचाऱ्यांचं पोटच भरत नसायचं. राहुलला तर काहीच भान नव्हतं. तो प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान गात असायचा. त्याने आईवडिलांना पैसे द्यायचे पूर्ण बंद केले होते. जर त्यांना 10 रुपयांची जरी गरज पडली तर मुलासमोर हात पसरायला लागत होते. राहुलच्या मनात असेल तर देत असायचा, मूड नसला तर न देताच निघून जायचा. हे बघून आरोही मनातल्या मनात खूप खुश व्हायची, कारण हेच तर सगळं तिला हवं होतं. आता तिच्या मनासारखं व्हायला लागलं होतं. आरोही आणि राहुल त्यांच्या खोलीत बसून समोसा आणि वडापाव खात होते, कारण आज राहुलला सुट्टी होती आणि बाहेरून खरेदी करून येताना बायकोला आवडतात म्हणून समोसे आणि वडापाव घेऊन आला होता. त्याचे आई वडील सकाळपासून एका चहाच्या कपावर जेवणाची वाट बघत बसले होते. आता दुपारचे 2:30 वाजले होते. त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना वेळेवर जेवायला पण मिळत नव्हतं. राहुलचे वडील त्याच्या खोलीतून बाहेर येऊन मुलाच्या खोलीकडे जायला लागले, कारण त्यांना सुनेला जेवायला मागायचं होतं. आरोही आता कायम किचनला कुलूप घालत असायची आणि जर तिच्या मनात असेल तरच म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना जेवायला देत असायची. राहुलचे वडील मुलाच्या खोलीच्या बाहेर उभे होते. अचानक मुलाचा आवाज त्यांच्या कानावर पडला
तो बायकोला बोलत होता, आरोही, मी काय करू? माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की मी त्या दोघांना वृद्धाश्रमात पाठवू शकतो. राहुल जरा मोठ्या आवाजात बोलत होता, कारण आज आरोहीने परत तो विषय काढला होता. आरोही म्हणाली, अहो, मी तर म्हणते की तुम्ही असा एखादा वृद्धाश्रम शोधायला सुरुवात करा जिथे आपल्याला महिन्याचे पैसे द्यायला लागणार नाहीत. असं झालं तर आपला जीव तरी सुटेल. बायकोचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला, चल ठीक आहे, मी शोधायला सुरुवात करतो, पण आपल्या शहरात असा वृद्धाश्रम भेटणं अवघड आहे. ते दोघं आपापसात बोलत होते. त्यांची सून त्यांच्याबद्दल सारखीच असं बोलत असायची, पण आज मुलाच्या तोंडून त्याचे विचार, त्यांचं बोलणं ऐकून त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते त्याच वेळी तिथून परत आले आणि थोड्या वेळात राहुल आणि आरोही तयार होऊन बाहेर निघून गेले. आज ते बहुतेक कुठल्या तरी पार्टीला गेले होते. संध्याकाळची वेळ होती आणि ते दोघी म्हातारे नवरा बायको भुकेने व्याकुळ झाले होते. राहुलच्या वडिलांच्या मनात काहीतरी विचार आला, म्हणून ते बायकोला एकटीला सोडून घरातून बाहेर निघून गेले. ते चालत चालत खूप लांब आले होते. ते घरातून तर बाहेर खाण्यासाठी मागायला आले होते, पण आता त्यांना लोकांच्या समोर हात पसरायला लाज वाटत होती, कारण ते आजपर्यंत खूप आत्मसन्मानाने जगले होते. पण आज ते भुकेने व्याकुळ होऊन बायकोसाठी आणि स्वतःसाठी लोकांच्या पुढे हात पसरायला मजबूर झाले होते. स्वतःच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी कुणाला काही मागितलं नाही, कारण तिथे सगळे लोक त्यांना ओळखत होते. आता ते एका पॉश एरियात आले होते. अचानक त्यांची नजर एका बंगल्याकडे गेली. तिथे बाहेर एक माणूस उभा राहून काहीतरी वाटत होता. ते बघून ते लगेच तिकडे गेले. त्यांनी विचार केला की असं केलं तर कुणाच्या समोर हात पसरायला लागणार नाहीत आणि त्यांचं काम पण होईल. ते मोठमोठी पावलं टाकत त्या बंगल्याकडे निघाले होते. लांबूनच त्यांनी त्या बंगल्याचे गेट उघडताना बघितलं होतं. त्यातून एक तरुण बाहेर आला. त्याच्याकडे बघून तो मोठा ऑफिसर वाटत होता. राहुलच्या वडिलांना लांबून त्याचा चेहरा नीट दिसला नाही. ते मोठमोठे पावले टाकून त्या बंगल्याच्या बाहेर पोचले. तसे त्यांना बघून त्या तरुण मुलाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तो तरुण लगेच राहुलच्या वडिलांच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, सर, मी तुम्हाला खूप शोधलं, पण तुम्ही मला कुठेच सापडला नाहीत. राहुलच्या वडिलांना कळत नव्हतं की तो मुलगा कोण आहे आणि त्यांना कसा काय ओळखतो. जेव्हा ते त्याच्यापासून बाजूला झाले आणि त्याचा चेहरा नीट बघितल्यावर त्यांना ओळखलं आणि म्हणाले, विनोद बाळा तू? असं बोलताना त्यांचा आवाज थरथर कापत होता. राहुलचे वडील त्यांच्या तरुणपणी कामावरून आल्यावर गरीब मुलांना फुकटात शिकवत असायचे आणि विनोद पण त्यांच्याकडे शिकवणी घ्यायला येत असायचा. तो शिकता शिकता काम पण करत होता, कारण त्याला आईवडील नव्हते. तो खूप गरीब होता. तो त्याच्या काकाच्या घरी राहत होता आणि त्याचा काका त्याच्यावर खूप अन्याय करत असायचा. त्याला मारायचा, शिकून देत नव्हता. तो खूप टेन्शनमध्ये असायचा. त्यावेळी राहुलचे वडील त्याला थोडेसे पैसे देऊन त्याची मदत करत असायचे. अशा पद्धतीने त्या दोघांच्या मध्ये एका विद्यार्थी शिक्षकाचं नातं सुरू झालं. विनोद म्हणाला, सर, तुम्ही इथे काय करत आहात? त्याने खूप प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना विचारलं. मग त्यांनी त्याला त्यांची सगळी हकीकत सांगितली. आता ते हा त्रास, दुःख, प्रत्येक वेळी होणारा अपमान सहन करून करून थकले होते. त्यांच्या तोंडातून हे सगळं ऐकून विनोदच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढ्या प्रेमळ आणि दयाळू माणसासोबत असा अन्याय पण होऊ शकतो. मग त्याने त्याची कहाणी सांगितली. त्याने मन लावून अभ्यास केला आणि त्यानंतर IPSची परीक्षा दिली आणि त्यात तो पास होऊन आता असिस्टंट कमिशनर झाला होता. त्यामुळे आता तो पहिल्यासारखा गरीब राहिला नव्हता. विनोद त्यांचा हात हातात घेऊन खूप प्रेमाने आग्रह करत म्हणाला, सर, आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. आजपासून तुम्ही आणि मॅडम माझ्यासोबत माझ्या बरोबर राहणार आहात. हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी पण त्याला नकार दिला नाही, कारण आता त्यांना त्यांच्या पुढच्या मुलाजवळ राहायचं नव्हतं. विनोद त्याच वेळी त्यांच्यासोबत गाडीतून त्यांच्या घरी आला.
त्यावेळी राहुल आणि त्याची बायको दोघेही घरी परत आले होते. राहुल त्याच्या वडिलांना एवढ्या श्रीमंत माणसासोबत बघून हैराण झाला. जेव्हा विनोदने त्यांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा राहुल हातावर हात धरून शांत बसला. आता तो काहीच करू शकत नव्हता, कारण त्याचे आई वडील स्वतः त्याच्यासोबत त्यांच्या मर्जीने निघाले होते. राहुल आईवडिलांना विनोदसोबत जाताना फक्त बघत उभा होता. विनोद त्या दोघांना त्याच्या बंगल्यात घेऊन आला. आज या घटनेला पूर्ण 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजून पण ती दोघं विनोदजवळ राहत होती. जेव्हा कधी राहुल त्यांना भेटायला यायचा तेव्हा ते त्याला दारातूनच माघारी पाठवत असायची, कारण आता त्यांना मुलाचं तोंड पण बघायची इच्छा होत नव्हती. राहुलची परिस्थिती आता पहिल्यापेक्षा जास्त खराब झाली होती. त्याची नोकरी गेली होती आणि घर पण त्याने घाण ठेवलं होतं. हे मात्र खरं आहे की जे लोक आपल्या आईवडिलांना दुःख त्रास देतात तेव्हा देव पण त्यांना सुखात जगू देत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाती आपलेपणावर आणि विश्वासावर टिकलेली असतात. जर विश्वास भरोसा असेल तर परके लोक पण आपले वाटायला लागतात आणि जर नात्यात विश्वास आपलेपणाच नसेल तर आपले रक्ताचे पण नाती अनोळखी वाटायला लागतात.